महाराष्ट्रातील मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण धुळ्यात आढळलाय। या घटनेमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आलंय। धुळे येथील गरीब नवाज नगरात राहणाऱ्या एका व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाल्याचे पुण्यातील NIVने स्पष्ट केले आहे। सौदी अरेबियाहून परतलेल्या या रुग्णाला त्वचेचा त्रास जाणवल्याने हिरे शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली। दोन्ही चाचण्यांमध्ये मंकी पॉक्स पॉझिटिव्ह आल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे। हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यरत आहेत। रुग्णाला डायबिटीस असल्याने उपचारास वेळ लागण्याची शक्यता आहे। हा रुग्ण साधारणतः 44 वर्षाचा असून तो नोकरीनिमित्त सौदी अरेबिया येथे असतो आणि आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तो 2 ऑक्टोबर 2025 रोजी धुळ्यात आला होता। इंडियात आला आणि 3/10/2025 रोजी त्रास झाल्यामुळे तो आपल्या ओपीडीत आल्याने ते मंकी पॉक्सचे लक्षणं आढळून आल्याने त्याला आपण ॲडमिट करून घेतले आणि ॲडमिट केल्यानंतर तसेच महानगरपालिकेला सुद्धा आपण इन्फॉर्म केले आणि आमचे मायक्रोबायोलॉजी तसेच स्किन डिपार्टमेंटने त्याचे स्वॅब्स घेऊन नियमाप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे त्याचे सॅम्पल्स महानगरपालिकेतर्फे पुणे येथे पाठवण्यात आले आणि त्याचा पहिला जो रिपोर्ट आहे साधारणतः 7 ऑक्टोबर 2025 रोजी पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे त्याला 3/10 पासूनच आम्ही सस्पेक्टेड मंकी पॉक्स असल्यामुळे त्याला आम्ही आयसोलेट केले होते। सर्व पेशंट्सपासून इतर सेपरेट वॉर्डमध्ये त्याला आयसोलेशनमध्ये ठेवलेले होते। तसेच दुसरा रिपोर्ट आपण त्याचा 8/10ला परत दुसरा रिपोर्ट जो पाठवला होता त्याचा परत 8/10/2025 रोजी परत तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यामुळे आपण त्याला अजूनही ॲडमिट ठेवलेले आहे। तसेच आता 13 म्हणजे आज रोजी 13/10ला त्याचे 3rd सॅम्पल परत पाठवलेले आहे आणि जर हे सॅम्पल निगेटिव्ह आले तर नियमानुसार आपण त्याला डिस्चार्ज करू शकतो। जसं नियमाप्रमाणे असे पेशंट आढळल्यास आपल्याला महानगरपालिकेला कळवणे आवश्यक असते, तसेच सिव्हिल सर्जन यांना देखील कळवतो। पण सदरील व्यक्ती ही काहीतरी फॅमिली फंक्शनसाठी धुळ्यातच असल्यामुळे आपण आयुक्त महानगरपालिका यांना कळवले होते, त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले। त्याच्यात त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचा मुलगा व पत्नी यांचे देखील सॅम्पल आपण NIVला पाठवले होते आणि लकीली ते निगेटिव्ह आलेले आहेत। परंतु त्यांना आपण साधारणतः 15 ते 20 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू महानगरपालिकेच्या तर्फे आणि जर काही लिजन्स परत आले तर NIVला परत त्यांचे सॅम्पल्स आपण पाठवू आणि त्याच्यात जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करण्यात येईल। तब्येत म्हणजे कशी आहे? पेशंट हा डायबिटिक आहे। साधारणतः 15 ते 21 दिवसात हा रुग्ण बरा व्हायला पाहिजे। लिजन्स हे 21 दिवसात साधारणतः बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात, परंतु डायबिटिक असल्यामुळे थोडे लिजन्स रिकवर व्हायला सध्या वेळ लागत आहे।